मी कधीच विचार केला नव्हता की माझ्या आयुष्यात असं काही घडेल. मी आणि माझा नवरा खूप प्रेमाने लग्न केलं होतं. साधं घर पण सुखी संसार. सकाळी तो ऑफिसला जायचा, मी त्याचा डब्बा बांधायचे. तो म्हणायचा लवकर येईन आणि मी दररोज दाराकडे डोळे लावून बसायचे. पण हळूहळू तो बदलायला लागला. पूर्वी फोनवरून विचारायचा जेवण केलंस का? आता फोन उचलायचाच नाही. पूर्वी घरी येताच म्हणायचा आज काय केलंस? आता येऊन सरळ झोपून जायचा. मी स्वतःला समजवायचे कदाचित ऑफिसचा ताण असेल, पण मन कुठेतरी घाबरत होतं. एक दिवस त्याचा फोन टेबलावरती राहिला. स्क्रीनवर मेसेज आला, आज लवकर ये, तुझ्याशिवाय कंटाळा येतोय. माझ्या हातातून फोन खाली पडला. मी स्वतःलाच विचारलं, हा मेसेज मला नाही, मग कोणाला? मी थरथरत विचारलं, हे कोण आहे? तो चिडून म्हणाला, तुला माझ्यावर विश्वास नाही का? त्या दिवशी माझ्या प्रश्नाचं उत्तर त्याच्या डोळ्यात दिसलं. मी आरशात पाहिलं. मीच ती बाई होते जिने त्याच्यासाठी स्वप्न सोडली. मीच ती बाई होते जिने त्याच्यासाठी नोकरी सोडली. मीच ती बाई होते जिने त्याच्यासाठी आईबाप सोडले. पण आज मीच त्याला कंटाळवाणी वाटते. तो म्हणाला, तू आता पूर्वीसारखी राहिलीच नाही. तू फक्त घरातली बायको झाली आहेस. या वाक्याने माझं काळीज फाटलं. एक दिवस मी त्याचा पाठलाग केला. तो एका कॅफेमध्ये गेला. समोर एक तरुण मुलगी, ती हसत होती. तो तिच्यासाठी खुर्ची ओढत होता. मी उभी राहून पाहत होते आणि आतमध्ये मरत होते. माझ्या नवऱ्याचं प्रेम आता कुणीकडे दुसरीकडे गेलं होतं. मी घरी येऊन म्हणाले, तू मला फसवतोयस. तो शांतपणे म्हणाला, हो, कारण तुझ्यात आता काही उरलेले नाही. त्या दिवशी माझं लग्न तुटलं नाही, पण माझा विश्वास तुटला. मी माहेरी गेले. आईने मला मिठी मारली. म्हणाली, बाळा, तुझी किंमत त्याला कळाली नाही. याचा अर्थ तू कमी नाहीस. आईच्या शब्दांनी मला ताकद दिली. मी ठरवलं, आता रडत बसायचं नाही. मी पुन्हा नोकरी शोधली. पुन्हा स्वतःसाठी उभी राहिले. माझ्या पायावर उभी राहिले. एक दिवस तो माझ्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, ती मला समजते, तू नाही. मी शांतपणे म्हणाले, कारण मी तुझ्यासाठी स्वतःला विसरले. आता मी स्वतःसाठी जगणार. आज मी एकटी आहे, पण कमजोर नाही. माझा नवरा दुसऱ्या स्त्रीसोबत गेला, पण मी माझ्या आत्मसन्मानासोबत उभी राहिले. आज मला कळलं, नातं तुटलं तरी स्वतःची ओळख तुटू नये. कारण विश्वास संपला तर संसार संपतो. मी नोकरीला लागले, स्वतःच्या पायावर उभी राहिले. सकाळी उठून आता कोणासाठी चहा करत नव्हते, तर स्वतःसाठी करत होते. आरशात पाहिलं की ती जुनी बायको दिसत नव्हती. ती आता एक मजबूत स्त्री झाली होती. पण आयुष्य इतकं सोपं नसतं. एक दिवस दारावर टकटक झाली. समोर तो उभा होता, माझा नवरा. डोळे खाली, आवाज थरथरत. तो म्हणाला, माझी चूक झाली. मी काहीच बोलले नाही. आता तो आत बसला. आज तोच माणूस माझ्यासमोर लहान वाटत होता. तो म्हणाला, ती मला सोडून गेली. मी विचारलं, का? तो म्हणाला, माझ्याकडे आता पैसे नाही. तिला फक्त मजा हवी होती. या वाक्याने माझ्या मनात वादळ उठलं. जिच्यासाठी मी अपमान सहन केला तीच बाई आज निघून गेली होती. तो रडत म्हणाला, मला माफ कर, मला परत घे. मी शांतपणे विचारलं, आता आठवण येते मी? तो म्हणाला, हो. मी म्हणाले, तुला मी नाही, माझी गरज आहे. तो काहीच बोलू शकला नाही. मी त्याला सांगितलं, जेव्हा तो दुसरीकडे गेलास तेव्हा मी रोज मरत होते. आईच्या कुशीत रडले. रात्री झोप येत नव्हती. लोक प्रश्न विचारायचे, तेव्हा तू कुठे होतास? तो खाली पाहत राहिला. मी म्हणाले, तुझी आठवण नव्हती का? मी त्याला स्पष्ट सांगितलं, मी तुला माफ करू शकते, पण परत तुझी बायको होऊ शकत नाही. कारण मी परत आले तर स्वतःलाच हरवेन. तो ओरडला, लोक काय म्हणतील? मी म्हणाले, जेव्हा तू माझा अपमान केलास तेव्हा लोक कुठे होते? तो शांत झाला. आज मी माझ्या नोकरीत खुश आहे. माझ्या आईवडिलांसोबत राहते. लोक म्हणतात, तुझं घर मोडलं. मी म्हणते, नाही, माझं आयुष्य उभं राहिलं. कारण घर फक्त नवऱ्यामुळे नसतं. घर असतं जिथे आत्मसन्मान जिवंत असतो. आज तो माणूस माझ्या आयुष्यात नाही, पण त्याच्या जाण्याने माझं आयुष्य संपलं नाही. आज मी स्वतःसाठी जगते, स्वतःच्या पायावर उभी आहे आणि स्वतःच्या निर्णयावर खुश आहे.
तो मला सोडून गेला, पण मला स्वतःकडे परत आणून गेला. आज आरशात पाहिलं तर एक कमजोर बायको दिसत नाही, तर एक मजबूत स्त्री दिसती. मला आता कोणाची गरज नाही माझं अस्तित्व ओळखण्यासाठी, कारण ज्या दिवशी मी स्वतःला ओळखलं त्या दिवशी माझं खरं आयुष्य सुरू झालं. कधी कधी कोणी आपल्याला सोडून जातं ते आपल्या तोडण्यासाठी नाही, तर आपल्याला मजबूत बनवण्यासाठी. तर मित्रांनो, या कथेवरून एकच गोष्ट समजते की जी आहे तिला मनापासून जीव लावा. एकदा वेळ गेली की काही उपयोग नाही. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या गावातून किंवा शहरातून तुम्ही आमची ही कथा ऐकत आहात हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशाच नवनवीन आणि हृदयस्पर्शी कथा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ.